मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 82 नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला हेल्थ आणि डिसीजेस जो टॉपिक सुरू केला आहे त्याच्यामधले आपण बॅक्टेरियल डिसीज डिस्कस केलेले होते. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हा जो सगळा पार्ट आहे डिसीजेसचा वगैरे तो पाठांतराचाच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती फोकस करायचं आहे. त्यामध्ये सुद्धा फक्त जे काही त्याचे सिम्पटम्स आहेत किंवा काही एखादं असं केमिकल असेल की जे त्या केमिकल म्हणण्यापेक्षा एखादं असं टॉक्सिक सबस्टन्स आहे किंवा काय, हा प्रत्येक डिसीजचा असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या ट्रीटमेंट. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत व्हायरल डिसीजेस. व्हायरसेसमुळे होणारे किंवा विषाणूंमुळे होणारे डिसीज किंवा रोग कोणते कोणते आहेत ते. आता हा पार्ट थोडासा आता आपल्याला इथे समजणं महत्त्वाचं आहे. जो काही करंटमधून तुम्ही कोविड-19वाला पार्ट थोडासा व्यवस्थित प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण ते थोडंसं ना करंटला धरून एखादा प्रश्न त्याच्यावरती विचारण्याचे चान्सेस आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करतोय की व्हायरसेस हे नेमके कसे असतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते असतात नॉन लिव्हिंग, पण नॉन लिव्हिंगसुद्धा ते तोवर असतात. नॉन लिव्हिंग म्हणजे आपण त्यांना अजैविक असं म्हणूयात. नॉन लिव्हिंग तोपर्यंत असतात जोपर्यंत ते कोणत्याही एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आहेत. मग तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम ह्युमन असेल किंवा कोणता इतर ॲनिमल असेल, मग ते त्या ॲनिमल्सच्या किंवा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही तोपर्यंत ते कसे असणार आहेत, नॉन लिव्हिंग असणार आहेत. नंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, त्यांच्याकडे कोणतीही अशी स्पेसिफिक पेशीय रचना नसते. त्याच्यामुळे आपण त्यांना नॉन सेल्युलार असं सुद्धा म्हणतो, अपेशीय असं सुद्धा आपण म्हणतो, नॉन सेल्युलार. कारण त्यांच्याकडे कोणतीही स्पेसिफिक अशी सेल स्ट्रक्चर त्यांच्याकडे नसतं. त्याचबरोबर पेशीद्रव्य म्हणजेच ज्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो, ते सायटोप्लाझमसुद्धा त्यांच्यामध्ये अब्सेंट असतं. सायटोप्लाझममध्ये असणारे किंवा सायटोप्लाझममध्ये तरंगत असणारे जे डिफरंट टाईप्स ऑफ सेल ऑर्गॅनेल्स असतात. आता सेल ऑर्गॅनेल्स, आपण पेशी अंगक, हे सगळं आपण पहिल्याच लेक्चरमध्ये आपल्या बघितलेलं आहे. आता याच्या पुढे जे रिव्हिजन लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तो सगळा एक पार्ट, एक क्विक रिकॅप सगळ्या एंटायर बायोलॉजीचा आपण घेणार आहोत. सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गॅनेल्स दोन्ही कसे असतात, अब्सेंट असतात व्हायरसेसमध्ये. नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे त्यांच्याकडे आयदर DNA असेल किंवा RNA असेल ॲज अ जेनेटिक मटेरियल. DNA किंवा RNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण बॅक्टेरिया पाहिले. बॅक्टेरियापेक्षा अतिशय जास्त लहान साईज असलेले कोण असतात, व्हायरसेस असतात. आपण कुठे गेलो, व्हायरसेस, ज्यांना विषाणू असं म्हणतो. हे काही होते त्यांचे महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स. अजून जे काही एक्स्ट्रा खूप सारा फॅक्ट्सची रिलेटेड पार्ट आहे तो तर तुमच्या नोट्समध्ये मेन्शन करून दिला जाईल. याच्यानंतर आपण सुरुवात करतोय सगळ्यात पहिला व्हायरल डिसीज आहे, व्हायरल डिसीज की सगळ्यात त्याला आपण म्हणतोय कॉमन कोल्ड, सर्दी होणारी, किंवा आपण त्याला रायनायटिस, हा आपण त्याला दुसरा वर्ड सुद्धा वापरतो. कॉमन कोल्डला आपण रायनायटिस हा सुद्धा वर्ड वापरतो. जर का हा व्हायरल डिसीजेस आहे तर हा कॉज करणारा किंवा याचा व्हायरस कोणता आहे की कोणत्या व्हायरसमुळे हा होतोय. ग्रुप ऑफ व्हायरस आहेत, ज्यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे रायनो व्हायरस. रायनो व्हायरस. मोड ऑफ ट्रान्समिशन कशामुळे होतोय, मोड ऑफ ट्रान्समिशन, याचा प्रसार कसा होतोय, सगळ्यात सिंपल आहे, ड्रॉपलेट्स. ड्रॉपलेट्स कोणते, आपण शिंकतोय, जी काही इन्फेक्टेड व्यक्ती आहे ती शिंकतीये किंवा खोकतीये, प्रॉपर रुमाल वगैरे यूज नाही केला जाते त्यांच्याकडून, किंवा आपण इन जनरल आपण खोकताना किंवा शिंकताना हे जे आपले तळवे आहेत हाताचे ते आपण पकडतो नाही का आपल्या तोंडासमोर म्हणा, की जे आपण नंतर अनेक ठिकाणी टच करत असतो. कुठे आपण डोर ओपन करतोय किंवा काही आपण उचलतोय नाही का, अशा अनेक ठिकाणी आपला जे काही हात आहे तो लागत असतो. मग तिकडे जे काही त्या ड्रॉपलेट्सच्या थ्रू ते व्हायरस गेलेत ते पसरत आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण जर का डोर उघडतोय आपल्या त्याच हातांनी, तर डोर उघडणारे नंतर अनेक जण असतात, असं नाही की कोणी उघडतच नाही आहे नाही का. मग अशा पद्धतीने याचं ट्रान्समिशन होतं थ्रू ड्रॉपलेट्स.
सगळ्यात महत्त्वाचा अफेक्ट करणारा ऑर्गन कोणता असतो किंवा याचे सिम्पटम्स कोणते असतात? सगळ्यात पहिलं तुम्ही कोणतेही डिसीजेस घ्या, त्यामध्ये सगळ्यात आपल्याला सुरुवातीलाच मी सांगितलेलं होतं की जो फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स असतो किंवा आपण जे काही फिजिओलॉजिकल बॅरियर्स पाहिलेले होते, कोणत्याही प्रकारचा जर का एखादा इन्फेक्शियस फॅक्टर आपल्या शरीरामध्ये एंट्री मारतोय, तर अशा वेळेस सगळ्यात पहिल्यांदा आपली स्किन म्युकस मेम्ब्रेन काय करतं, त्याला विरोध करण्याचा किंवा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतं. जर का ते फेल होत आहे तर त्याच्या पुढे जाऊन जे काही आपले फिजिकल बॅरियर्स होते पहिले, नंतर आपण पाहिलेले होते फिजिओलॉजिकल बॅरियर्स की ज्याच्यामध्ये आपल्या बॉडीची इम्युन सिस्टीम विचार करते की टेम्परेचर वाढवून प्रयत्न करूया, जर का तो त्या टेम्परेचरला सर्वाईव्ह नाही झाला तर पुढचे काही विपन्स काढण्याचा प्रश्नच उरत नाही, नाही का? अशा पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा जे होतं ते म्हणजे आपल्या शरीराचं बॉडी टेम्परेचर वाढतं, ज्याला आपण म्हणतोय फीवर, ताप येणे आहे, बरोबर? मग ताप येणे, तुम्ही आता पुढचे कोणतेही व्हायरल डिसीजेस पहा किंवा इव्हन नाही का, त्यामध्ये जनरली आपल्याला हे सगळे फीवर हे एक कॉमन सिम्पटम्स आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा स्नीझिंग आहे, आपल्याला शिंका येतात, थ्रोट इन्फेक्शन आहे, कफ होणे आहे, जर का जास्त दिवस आपली सर्दी राहते तर कफ होतोय. त्याच्यानंतर अजून जे काही अप्पर रेस्पायरेटरी सिस्टीम आहे. आता अप्पर रेस्पायरेटरी सिस्टीम, तुम्हाला आपण रेस्पायरेटरी सिस्टीम शिकताना मी 2 ग्रुप्समध्ये रेस्पायरेटरी सिस्टीम, अप्पर रेस्पायरेटरी सिस्टीम जी आहे म्हणजे आपले नॉस्ट्रिल्स असतील किंवा लॅरिंग्स असतील तिथपर्यंत आपल्या थ्रोटपर्यंत ते इन्फेक्शन राहतं. लोअर रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये आपले लंग्स वगैरे येतात आणि कॉमन कोल्डमुळे होणारं जे इन्फेक्शन असतं ते आपल्या लंग्सपर्यंत पोहोचत नाही जनरली, आणि याच्यावरती फार काही ट्रीटमेंट असायलाच हवी असं नाही आहे. 3 ते 7 दिवसांमध्ये औषधं घेतली आणि नाही घेतली तरी 3 ते 7 दिवसांमध्ये हे बरे होण्याचे चान्सेस असतात आहे, बरोबर? हे झालं पहिलं सगळ्यात कॉमनवालं, आपल्या सगळ्यांना याचे फीचर्स माहिती आहे. काहींचं डोकं दुखतं आहे किंवा आपले नाही का थोडेसे डोळे रेडिश होणं वगैरे वगैरे, बॉडी टेम्परेचर वाढल्यामुळे, हे सगळे जे सिम्पटम्स आहेत ते आपल्याला कॉमन कोल्डमध्ये दिसतात. नाक कोंडल्यासारखं वाटणं, ज्याला आपण कंजेशन म्हणतो, ठीक आहे, अशा प्रकारचे हे सिम्पटम्स. आता ते तर काही सांगण्याचं हे नाही आहे, आपण जनरली आपण त्यामधून सफर करत असतो, सो ते आपल्याला माहीत आहे. पहिला आहे फक्त याचा कॉझल ऑर्गॅनिझम म्हणजे लक्षात ठेवा रायनो व्हायरस आहे किंवा याला आपण रायनायटिस असं सुद्धा म्हणतो. त्यानंतरचा पुढचा आहे व्हायरल डिसीज. पुढचा व्हायरल डिसीज आहे इन्फ्लुएन्झा. ज्याला आपण फ्ल्यू असं सुद्धा म्हणतोय. याचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे मिक्झोव्हायरस इन्फ्लुएन्झा. हा आहे कॉझल ऑर्गॅनिझम आहे याचा इन्फ्लुएन्झाचा किंवा ज्याला आपण फ्ल्यू असं म्हणतोय. मग याचे सिम्पटम्स कोणते कोणते असतात? सगळ्यात आधी मोड ऑफ ट्रान्समिशन सेम आहे, ड्रॉपलेट्स. जर का ड्रॉपलेट्स हा मोड ऑफ ट्रान्समिशन आहे तर इन्फेक्ट कोणत्या ऑर्गनला करणार आहे? इन्फेक्ट करेल रेस्पायरेटरी सिस्टीम. इन्फ्लुएन्झा, मिक्झोव्हायरस इन्फ्लुएन्झी हा कॉझल ऑर्गॅनिझम आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन आहे ड्रॉपलेट्स म्हणजे द्रवबिंदू. आपण खोकतोय किंवा शिंकतोय त्याच्या थ्रू होणारं जे इन्फेक्शन आहे, इतरांना, एका इन्फेक्टेड व्यक्तीकडून एका हेल्दी व्यक्तीकडे होणारे इन्फेक्शन, त्याला आपण म्हणतोय ड्रॉपलेट्सच्या थ्रू होणारे इन्फेक्शन, ठीक आहे. याचे कॉमन फंक्शन काय आहे? जसं आधी सांगितलं फीवर तर सगळीकडे कॉमनच आहे सगळ्यात पहिलं. त्याच्यानंतर चेस्ट पेन होणं, कशामुळे? खोकल्यामुळे चेस्ट पेन. स्नीझिंग आहे, सतत शिंका येणे. रनिंग नोज आहे, बरोबर, सर्दी झाली आहे, सतत नाक वाहतच आहे. हे जे सगळे सिम्पटम्स आहेत ते आहे इन्फ्लुएन्झाचे. आणि जर का निग्लेक्ट केलं गेलं, याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, आपण जनरली आपल्याला असं वाटतं की नाही हे तर कॉमन सिम्पटम्स आहेत, कॉमन कोल्डचे असू शकतात, साधारण सर्दी झाली, पण हे जर का जास्त दिवसांसाठी राहते तर मात्र जनरली 3 ते 7 दिवस हा पिरियड असतो कॉमन कोल्ड किंवा आपल्याला जी नॉर्मल सर्दी होते ती बरी होण्याचा.
त्यानंतर जर का नाही झालं तर अर्थात ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. जर का या प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला आढळत असतील की रनिंग नोज आहे, सततच नाक वाहत आहे किंवा काय, त्याच्यावर ट्रीटमेंट नाही घेतली गेली तर थोडीशी सिव्हिअर कंडिशन होते, लाईक न्यूमोनिया आहे, बरोबर. किंवा आपण ज्याला ब्रॉन्कायटिस असं म्हणतो की हे इन्फेक्शन आपल्या लंग्सपर्यंत सुद्धा पोहोचण्याचे चान्सेस असतात, की जेणेकरून नाही का थोडंसं एक्सचेंजमध्ये ब्रीदिंग एक्सचेंजमध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. सो मग हे वेळेत याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. कॉझल ऑर्गॅनिझम लक्षात ठेवा, मिक्झो व्हायरस इन्फ्लुएन्झा आहे. सिम्पटम्स तुमच्या लक्षात आले असतील, फीवर कॉमन आहे, स्नीझिंग आहे, कोल्ड आहे, रनिंग नोज आहे किंवा चेस्ट पेन आहे, सतत खोकला येतोय, कफ आहे, तर अर्थात चेस्ट पेन तर होणारच आहे. आणि जर का याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, वेळेत ट्रीटमेंट नाही घेतली गेली तर न्यूमोनिया होण्याचे चान्सेस हे थोडेसे जास्त असतात. त्यानंतर पुढचं आहे स्मॉल पॉक्स. पुढचा आहे डिसीज स्मॉल पॉक्स. ही जी स्मॉल पॉक्सवाली फॅमिली आहे ना ती थोडीशी नाही का मोठी आहे. स्मॉल पॉक्सला आपण देवी रोग, मराठीमध्ये देवी रोग असं सुद्धा म्हणतो. स्मॉल पॉक्सला व्हायरस आहे वॅरिओला. कॉझल ऑर्गॅनिझम लक्षात ठेवा वॅरिओला, कारण यांची फॅमिली आहे बरीच मोठी. स्मॉल पॉक्स आहे, चिकन पॉक्स आहे, अजून वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे जे स्मॉल पॉक्स आहे हे तुम्हाला सुरुवातीच्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की याचे काही असे सिम्पटम्स असतात की आपल्या शरीरावरती नाही का रॅशेस येणं, आपल्या स्किनवरती रॅशेस येणं किंवा चेहऱ्यावरती त्यापेक्षा जास्त, म्हणजे ॲज अ कम्पेअर्ड टू आपला जो काही ट्रंक रिजन आहे, धडवालं म्हणजे चेहऱ्याच्या मानेपासून खालचा जो रिजन आहे तिकडे जेवढे रॅशेस आपल्याला दिसतात त्याहून जास्त रॅशेस हे आपल्या चेहऱ्यावरती आलेले दिसतात. म्हणजे असं एक पिंपल्स टाईप येतो. पण स्मॉल पॉक्स हा आत्ता असा आहे की जो संपूर्णपणे इरॅडिकेट केला गेलेला आहे, बरोबर. आणि याचं कारण आहे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे वॅक्सिन, जिचा शोध लावला एडवर्ड जेन्नर यांनी. एडवर्ड जेन्नर या सायंटिस्टनी या वॅक्सिनचा शोध लावला. आता तो कसा लावला बघा, त्याच्यामागे एक स्टोरी आहे, सांगते. स्मॉल पॉक्स म्हणजे ज्याला देवी रोग की ज्याची वॅक्सिन आपण ऑलरेडी सगळ्यांनी घेतलेली असते इन जनरल. ठीक आहे. आता हा पूर्णपणे इरॅडिकेट झालेला किंवा आता पूर्ण नाही आहे तो अस्तित्वात अशा प्रकारचा एकच आहे. आता स्मॉल पॉक्स आणि चिकन पॉक्समध्ये डिफरन्स आहे. इन जनरल आपण ज्या कांजण्या येणं वगैरे म्हणतो तो चिकन पॉक्सचा प्रकार झाला. इथे जेव्हा मी स्मॉल पॉक्स असं म्हणते कारण जर का आपण कांजण्यांमध्ये पाहिलं किंवा चिकन पॉक्स जो आपला पुढचा असणार आहे डिसीज, याच्यामध्ये आधी सांगते मग तिकडे एक्सप्लेन करते. इकडे ज्या काही पिंपल्स टाईप स्ट्रक्चर येतं किंवा ज्या रॅशेस येत आहेत आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या शरीरावरती, त्यांच्यामध्ये ना एक असं जसं आपल्याला नॉर्मली पिंपल्स आल्यानंतर त्याच्यामध्ये एक पस स्टोअर होऊन राहतो, त्या पद्धतीचं होतं स्मॉल पॉक्समध्ये. त्याचे जर का आपण पिक्चर्स बघितले तर ते थोडंसं एकदम फारच नाही का असं एक डेंजरस वाटतं पाहायला. पिक्चर्स फारच थोडेसे भीतीदायक असे वाटतात. पण आत्ता तसं काही नाही आहे कारण हा पूर्णपणे इरॅडिकेट झालेला आहे. कारण त्याच्यावरची लस शोधली आहे एडवर्ड जेन्नर या सायंटिस्टने की ज्याला त्याच्यासाठी नोबेल प्राईजसुद्धा मिळालेलं होतं या लसीच्या शोधासाठी. आता याचा ॲक्च्युली शोध कसा लावला, जसं की मी आधी म्हणाले तुम्हाला की स्मॉल पॉक्स म्हणजे ही जी पॉक्सवाली फॅमिली आहे ना ती फार जास्त मोठी आहे. ॲक्च्युली ते काहीतरी काउपॉक्स हा जो डिसीज आहे त्याचा तो एका फिमेलला झालेला होता काहीतरी, आणि मग त्याच्यामधून यांनी जे काही ब्लड सॅम्पल घेतले आणि त्याचं जे सीरम आहे, सीरम आपण त्याला म्हणतो की ब्लड सेल्स सोडून जो इतर पार्ट राहतो नाही का, ब्लड सेल्स सोडून उरलेला जो काही पार्ट राहतो त्याला आपण सीरम असं म्हणतो. RBCचं सोडून राहिलेला, WBC सोडून राहिलेला. मग त्याच्या तिच्या त्या जी काही ती मिल्कमेड होती ना तिच्या ज्या काही त्या सिरममध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या होत्या, त्या अँटीबॉडीज स्मॉल पॉक्स झालेल्या व्यक्तीच्या जेव्हा शरीरामध्ये इंजेक्ट केल्या गेल्या तेव्हा त्याचा तो थोडासा बरा होताना दिसून येऊ लागला नाही का. आणि मग त्याच्यानंतर या वॅक्सिनचा शोध लागला आणि ज्या वॅक्सिनच्यामुळे आत्ता हा डिसीज बऱ्यापैकी अस्तित्वात नाही आहे. सगळ्यात पहिल्या नंबरचा जो दुसरा आहे तो आहे पोलिओ नाही का, ज्याच्यावरती अजून वेगवेगळे प्रोग्राम राबवले जातात. हे आहे वॅरिओला. फेसवरती ट्रंक रिजनपेक्षा जास्त रॅशेस आपल्याला दिसतात. सगळ्यात महत्त्वाचे याचे सिम्पटम्स कोणते, सगळ्यात पहिलं फीवर कॉमनवाला आहे. त्याच्यानंतर फीवर झाल्यानंतर जसं मी म्हणाले की रॅशेस येणं आहे, असे रेड कलरचे आधी रॅशेस येतात. त्याच्यानंतर एक पस टाईप त्याच्यामध्ये ते
फिलअप होऊन जातं, भरलं जातं संपूर्ण शरीरावरती, ते उठतात आपल्या, असं ते पिंपल्स टाईप एक असताना ते उठून जातं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 3-1 दिवसांनी किंवा तिसऱ्या एक दिवशी आपल्याला फीवरवाली कंडिशन येते, ताप येतो आपल्याला तिसऱ्या दिवसांनी. आधी हे सिम्पटम्स आपल्याला दिसतात, त्याच्यानंतर मग आपल्याला तिसऱ्या एक दिवशी काय येतोय, ताप येतोय, ही झाली. आणि याच्यावरती जी काही वॅक्सिन, काऊसाठी हा वॅका, वॅक्सिन हा शब्द जो आला ना तो ॲक्च्युली काऊवरूनच, काऊला वॅका असं संबोधलं जातं, त्याच्यामुळे मग तो वॅक्सिन हा वर्ड आला आहे. ठीक आहे. होप्सो की हे जे आहे ना देवी रोगवालं ते क्लिअर झालेलं आहे, किंवा स्मॉल पॉक्स आपण ज्याला म्हणतोय ते. दुसरावाला जो आहे तो आहे, दुसरं जे आहे ते आहे चिकन पॉक्स. चिकन पॉक्सलाच आपण म्हणतोय कांजण्या. कॉझल ऑर्गॅनिझम कोणता आहे? कॉझल ऑर्गॅनिझम अर्थात व्हायरस आहे, पण व्हायरस कोणता? वॅरिओला फॅमिलीच येते. या सगळ्यांची फॅमिली येते वॅरिओला झुस्टर. वॅरिओला झुस्टर हा त्याचा व्हायरस आहे. इन्फेक्शन कशाच्या थ्रू होतं आहे? ड्रॉपलेट्सच्या थ्रू सुद्धा होऊ शकतं हे इन्फेक्शन. आपण कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय त्या व्यक्तीच्या, ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल याला आपण कांजण्या असं जनरली म्हणतो, की जर का आपण त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर चान्सेस असतात, बऱ्यापैकी होण्याचे चान्सेस असतात. किंवा ड्रॉपलेट, त्या व्यक्तीनीच ज्या ग्लासनी पाणी पिलंय आपण त्याच ग्लासनी पुन्हा पाणी पितोय, नाही का, अशा म्हणजे तोंड लावून पाणी पिलं अशा पद्धतीने, तर त्याच्या थ्रू हे इन्फेक्शन होतं. मोड ऑफ ट्रान्समिशन आहे ड्रॉपलेट, की ज्याच्यामध्ये आपल्याला सिम्पटम्स दिसतात ब्लिस्टर लाईक रॅशेस. आता ब्लिस्टर लाईक रॅशेस म्हणजे काय बघा, आपण याच्यामध्ये पाहिलं स्मॉल पॉक्समध्ये आपण पाहिलं की जे काही रॅशेस येत आहेत, पिंपल्ससारखे जे येत आहेत ना, त्यांच्यामध्ये एक पससारखं भरलेलं असतं, किंवा असं पूर्ण ब्लॅकिश टाईप ते रॅशेस पडलेले असतात. इकडे जे असतं ना ते पाण्यासारखे त्याच्यामध्ये भरले जातात, आहे बरोबर. आणि जे स्मॉल पॉक्सवालं होतं ना, जर का स्मॉल पॉक्स एखाद्या व्यक्तीला होतोय तर त्याचे ते जे काही मार्क्स असतात ना, म्हणजे ते येऊन गेल्याच्या नंतर स्मॉल पॉक्स ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ते रॅशेस पडलेले आहेत ना, त्याचे मार्क्स राहून जातात. स्मॉल पॉक्समध्ये व्हायचं, पण चिकन पॉक्समध्ये तसं होत नाही. रॅशेस सगळेच्या सगळे राहत नाहीत, पण फक्त तेव्हा राहतात जर का आपण त्याचं इचिंग होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इचिंग. आपल्याला थोडीशी अशी जळजळ होते असं वाटतं, तिथे खांजवावं असं वाटतं, मग तेव्हा ॲक्च्युली तसं नसतं करायचं या बाबतीत, चिकन पॉक्सच्या बाबतीत. कारण जे आपल्याकडून ज्याचं इचिंग होतं आहे, मग आपल्याकडून आपली नखं लावली जात आहेत वगैरे, त्यावेळी मात्र मग ते मार्क्स राहण्याचे चान्सेस असतात, आहे बरोबर. इकडे सुद्धा ते रॅशेस यायला सुरुवात झाल्यानंतर सध्या आधी कानाच्या मागे वगैरे येतात. म्हणजे कोणत्याही हे पॉक्स फॅमिलीवाली जी आहे ना, आधी सुरुवात होते कानाच्या मागून वगैरे बऱ्यापैकी इन्फेक्शन. मिझल्सवालं पण जे इन्फेक्शन आहे, रुबिओला ज्याला आपण म्हणतो, गोवर, नाही का, ते वालंसुद्धा कानांच्या मागून आधी सुरुवातीला सुरू होतं. त्याची थोडीशी जळजळ होते, बारीक पुरळ येणं वगैरे सगळे होतात. पण यांच्यामध्ये जे रॅशेस येतात तिकडे पाण्यासारखं, म्हणून आपण त्याला ब्लिस्टर लाईक म्हणतोय, पाण्यासारखे. आणि ते नंतर काय होऊन जातात, फिलअप होऊन जातात. जर का आपण त्यांना नख वगैरे लावली तर मात्र त्यांचे काय राहतात, मार्क्स तसेच आपल्या शरीरावरती राहतात. वॅरिओला झुस्टर हे लक्षात ठेवायचं आहे. चिकन पॉक्स ज्याला आपण कांजण्या असं म्हणतोय. त्याच्यानंतर मोड ऑफ ट्रान्समिशन आहे ड्रॉपलेट्स. नंतरचं पुढचं आहे, हे झालं चिकन पॉक्स. नेक्स्ट आहे मीझल्स, ज्यालाच आपण रुबिओला असं म्हणतोय, आहे बरोबर. याचा जो काही व्हायरस आहे तो व्हायरस आहे, नावामध्येच आहे, रुबिओला व्हायरस. रुबिओला व्हायरस. मोड ऑफ ट्रान्समिशन कोणता आहे? सेम आहे, ड्रॉपलेट्स. मोड ऑफ ट्रान्समिशन ड्रॉपलेट्स. आपण शिंकतोय म्हणून इन जनरली तुम्हाला माहिती आहे, आपण जर का खोकत वगैरे असलो ना तर आपल्या पानचा यूज थोडासा कमी करायचा. कारण आपल्याकडून बऱ्याच ठिकाणी आपण अनेक वस्तूंना हात लावतो की ज्या वस्तू फक्त आपणच यूज करतो असं नाही, आपल्या घरातले अनेक जण यूज करतात किंवा काय. मग त्या वस्तू जे काही ड्रॉपलेट्स आहेत त्याच्यावरती जे व्हायरस आहे, कॉमन कोल्ड असेल तरी रायनो व्हायरस आहे, त्यांचा तो ग्रुप असतो वेगवेगळा. त्याच्यामधलं मी तुम्हाला एक रायनो व्हायरस सांगितलेलं होतं.
जसं की मागाशी एक्झाम्पल दिलं आपण डोर ओपन करतोय, मग अशा थ्रू अनेकांना ते इन्फेक्शन त्यांच्यापर्यंत तो व्हायरस पोहोचण्याचे चान्सेस असतात. सो मग इन जनरल आपण एकतर आपल्या एल्बोचा यूज करायला हवा आपण खोकताना, किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे रुमाल यूज करणं हा सगळ्यात बेस्ट यूज आहे. किंवा आता जसे आपण मास्क यूज करतोय ते आधी तर नाही, पण आता ते जे काही कोविड-19चं जे पॅन्डेमिक सुरू आहे त्याच्यामुळे ते तर एक आलेलं आहे, तर तो सगळ्यात एक बेस्ट वे आहे. ड्रॉपलेट्स आहे. त्याच्यानंतर याचे सिम्पटम्स कोणते कोणते आहेत बघा. सगळ्यात पहिलं म्हणजे आहे की जे काही आपल्याला छोटेसे एक रॅशेस यायला सुरुवात होते. रॅशेस म्हणजेच आता आपण रॅशेस असे प्रॉपर नाही, जसे आपल्याला चिकन पॉक्स किंवा स्मॉल पॉक्समध्ये येत आहेत, इकडे छोटे छोटे स्पॉट्स यायला सुरुवात होते आपल्या शरीरावरती. रेडिश कलरचे स्पॉट्स यायला सुरुवात होते आणि ते कुठून येतात? कानाच्या मागच्या साईडून. आता हे मी लिहित नाही, पण लक्षात ठेवा की कानाच्या मागून ते बऱ्यापैकी यायला सुरुवात होते. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर थ्रोटचं इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं. आपल्याला आधी काहीतरी घसा दुखतोय किंवा काय असे थोडेसे कॉमन कोल्डवाले सिम्पटम्स आपल्याला जाणवायला लागतात. आणि जेव्हा हे सुरुवातीला आपले स्पॉट्स यायला सुरुवात होते ना, त्याच्यानंतर जवळजवळ 3-1 दिवसांनी आफ्टर 3 डेज आपल्याला ताप आल्याचं जाणवतं किंवा आपल्याला ताप येतो. कारण सगळ्यात पहिले ॲक्टिव्ह होते आपली इम्युन सिस्टीम टेम्परेचर वाढवून. आहे बरोबर आहे. व्हायरस लक्षात ठेवायचा आहे, रुबिओला व्हायरस. त्याच्यानंतर ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे एक वॅक्सिन आहे जिला आपण म्हणतो ट्रिपल वॅक्सिन. कोणती आहे ती? MMR आहे बरोबर. MMR. या एमचा फुल फॉर्म होतो मीझल्स, याचा होतो मम्प्स आणि याचा होतो रुबेला. आहे बरोबर. लक्षात ठेवायचे हे MMR वॅक्सिन दिली जाते. आता जेव्हा आपण पुढे मम्प्स वगैरे पाहू तिकडे सुद्धा हीच वॅक्सिन दिली जाते. क्लिअर इथंपर्यंत? नंतरचं पुढचं आहे मम्प्स हा डिसीज. मम्प्स किंवा त्याला आपण म्हणतोय पॅरोटायटिस. आता पॅरोटिड ग्लँड आठवत आहेत का? कोणत्या होत्या पॅरोटिड ग्लँड? आधी कॉझल ऑर्गॅनिझमपासून स्टार्ट करूयात. मम्प्स हा जो काही व्हायरल डिसीज आहे त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे पॅरामिक्झो व्हायरस. कॉझल ऑर्गॅनिझम आहे पॅरामिक्झो व्हायरस. सगळ्यात महत्त्वाचं जो काही इन्फेक्टेड एरिया असतो ना, किंवा जिकडे त्या इन्फेक्ट करतात, तर तो असतो आपल्या सलायवरी ग्लँड्स. कोणत्या असतात? तर सलायवरी ग्लँड्स. आणि सलायवरी ग्लँड्ससुद्धा कोणत्या? की ज्या आपल्या कानाच्या समोरच्या रिजनमध्ये लोकेट झालेल्या असतात, तर त्यावाल्या, ज्यांना आपण पॅरोटिड ग्लँड असं म्हणतो. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये मी या ग्लँड तुम्हाला सांगितलेले आहेत. पॅरोटिड ग्लँड 4 असतात. त्या 4हीचं स्ट्रक्चर, कुठे लोकेशन असतं ते सगळं सांगितलेलं आहे. इव्हन आपण त्याचं एक नाही का, मला वाटतं एक व्हिडिओच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपण ते पाहिलेलं होतं इन डिटेल. डायजेस्टिव्ह सिस्टीम, पॅरोटिड ग्लँड. या पॅरोटिड ग्लँडला काय होतं? यांची साईज वाढते. मम्प्समध्ये या ज्या पॅरोटिड ग्लँड असतात इकडे आपल्या कानाच्या पुढे असणाऱ्या, त्यांची साईज वाढते. सो आपल्याला आपले गाल वगैरे असे फुगल्यासारखे जाणवतात. ठीक आहे. त्याचं एक रिझन आहे. कोणतं आहे? की पॅरोटिड ग्लँड्सची साईज वाढणं. आणि व्हायरस आहे पॅरामिक्झो व्हायरस, मम्प्सचा आहे बरोबर. किंवा ज्याला आपण म्हणतोय पॅरोटायटिस. किंवा याच्यामध्ये अजून एका प्रकारचे काही केसेसमध्ये टेस्टिस इन्फ्लेमेशनसुद्धा होतं. म्हणजे टेस्टिसची साईज जास्त वाढणं. जसं की इकडे सलायवरी ग्लँड्सची साईज वाढते, काही केसेसमध्ये टेस्टिसची साईजसुद्धा वाढते. आणि त्याच्यासाठी वॅक्सिन आहे, ट्रीटमेंट आहे MMR वॅक्सिन आहे बरोबर. मीजल्स, मम्प्स आणि रुबेला. नंतरचा पुढचा डिसीज आहे तो म्हणजे रेबीज. आता रेबीज म्हटल्यानंतर तर सगळ्यांना असं होतं नाही का की हे तर माहिती आहे आम्हाला, का तर होतो कुत्रा चावल्यामुळे. कुत्रा नाही, हा फक्त कुत्रा नाही, असा कोणताही ऑर्गॅनिझम. आधी बघा कॉझल ऑर्गॅनिझम कोणता? याचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे रॅब्डो व्हायरस. कॉझल ऑर्गॅनिझम आहे रॅब्डो व्हायरस. मग आता असे सगळे ॲनिमल्स येतात की ज्या ॲनिमल्स इन्फेक्टेड आहेत कोणामुळे? रॅब्डो व्हायरसमुळे.
ठीक आहे. मग तो कुत्रा असेल, मांजर असेल, इतर कोणताही ॲनिमल असेल, आहे बरोबर, की ज्याला ऑलरेडी इन्फेक्शन झालं आहे, कोणाचं, रॅबिडो व्हायरसचं इन्फेक्शन झालं आहे. त्याच्यामुळे इन जनरल आपण जेव्हा पेट एखादे प्राणी पाळतो नाही का, कुत्रा असेल, मांजर असेल, तर आधी ते वॅक्सिनेटेड आहेत का. आता इन जनरल आपल्याला वाटतं बाहेर नाही जात आहेत, पण तरीसुद्धा जर का आपल्यावरती, आपण तर एकदम नाही का म्हणजे काय म्हणतो, शिखरावर येतो, जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्या त्या आपण एका शिखरावर येतो इव्होल्युशनच्या रेंजमध्ये जर का आपल्याला पाहिलं तर. कारण आपल्यावरती आपण किंग आहे, आपल्यावरती अजून कोण जास्त, आपल्यापेक्षा जास्त इव्होल्युशन झालेलं असं कोणीच नाही आहे. सगळ्यात प्राईम कोण आहे, आपणच आहे, नाही का. सो मग जर का आपल्याला हे इन्फेक्शन होऊ शकतं, आणि आताचं जर का कोविड-19चे केस पाहिले आपण, तर त्याचे एवढे सारे स्ट्रेन्स आलेले आहेत, नाही का. त्याच्यावर अजून आपल्याला अगदी परफेक्ट असं मात करणं नाही, वॅक्सिन सुरू आहे, सगळं आहे, पण तरीसुद्धा जर का तिकडे प्रॉब्लेम येतो, तर मग आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं, तर मग ॲनिमल्सना का नाही. सो लक्षात ठेवा की फक्त डॉग नाही, ठीक आहे, असा कोणताही ॲनिमल ज्याला आपण रॅबिड ॲनिमल्स असं म्हणतो, रॅबिड ॲनिमल आपण त्यांना म्हणतो ज्यांना रॅबिडो व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आहे, ठीक आहे. मग तो कुत्रा असेल, मांजर असेल, किंवा इतर कोणतंही असेल, आणि त्यांच्या चावण्यामुळे आपल्याला काय होतं आहे, या व्हायरसचं इन्फेक्शन होतं, किंवा रेबीज होतो. रेबीजला ॲक्च्युली ते जी त्यांची सलायवा असते ना, त्या सलायवामधून आपल्याला चावले गेल्याच्या नंतर आपल्या शरीरावरती जो कट पडतोय ना, त्या कटमधून व्हायरस आतमध्ये जाणार आहे. अर्थात की जो आपल्या रेस्पायरेटरी सिस्टीमला काय करेल, सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये जेव्हा ते मिक्स होईल, आपल्या ब्लडमध्ये जेव्हा ते मिक्स होईल, तेव्हा ते कोणत्याही ऑर्गनपर्यंत पोहोचू शकणार आहे, बरोबर. आणि सेम आहे की हा सुद्धा आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती परिणाम करतो. कारण सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती जर का आपण रेबीजचे सिम्पटम्स पाहिले, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण म्हणतो नाही का, मसल स्वॅम्प्स, म्हणजे आपली अनैच्छिक हालचाल होते, आपल्या स्नायूंची अनैच्छिक हालचाल होते, किंवा होत नाही आहे, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन प्रॉपर होत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे आपले जे मानेचे मसल्स असतात ना, आपले मानेचे जे स्नायू असतात, ते एवढे चॉक्ड होतात, किंवा ते एवढे ब्लॉक होतात की आपल्याला ते इझिली पाणी वगैरे पिणंसुद्धा हे होत नाही. जर का तुम्ही केसेस पहा ज्यांना हायड्रोफोबिया आहे, त्यांच्याकडून ते पाणीसुद्धा पिलं जात नाही, आहे बरोबर. आणि हायड्रोफोबिया ना रेबीजमुळे सुद्धा होऊ शकतो. रेबीजलाच आपण दुसरा हायड्रोफोबिया असं सुद्धा म्हणतो, की त्यांना पाण्याची जास्त प्रमाणात भीती वाटणं, किंवा आपण म्हणतो ना, या केसेसमध्ये त्यांना पॅरालिसिस होण्याचे वगैरे चान्सेस असतात. आणि जर का याचं सिव्हिअर इन्फेक्शन झालेलं असेल, तर मग इट कॅन बी फॅटल, म्हणजेच त्याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो. अशा पद्धतीच्या सुद्धा केसेस काही असतात. जसं की मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की याचे सिम्पटम्स काय काय आहेत. सगळ्यात पहिला कॉमनवाला फीवर, नंतर हेडेक, त्यानंतर पुढे आहे हेडेक आहे, सलायवेशन आपलं जे नॉर्मल होतं ते जास्त होतं, एक्सेस सलायवेशन आहे. त्यानंतर मसल स्पास्म आहे. असे जे काही डिसीज आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक राहिलं आपलं हायड्रोफोबिया. फोबिया म्हणजे हेटिंग, म्हणजे पाण्याची भीती वाटणे वगैरे असे त्यांच्यामध्ये दिसून येतात. काही अनैच्छिक स्नायूंच्या हालचाली दिसून येतात, की ज्या त्यांच्याकडून कंट्रोल केल्या जात नाही. जसं की मी आत्ता म्हणाले की कॉन्ट्रॅक्शन होत नाही आहे, रिलॅक्झेशन होत नाही आहे मसल्सचं प्रॉपर, आहे बरोबर. कारण त्यांच्या नर्वस सिस्टीमवरती जर का ते अफेक्ट करतो आहे व्हायरस, जर का त्या ब्लड आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमच्या थ्रू कोणत्याही ऑर्गनपर्यंत पोहोचू शकतो आहे, तो जर का सेंट्रल नर्वस सिस्टीमपर्यंत पोहोचला, तर मात्र आपले बरेच असे फंक्शन असतात की जे काय होऊ शकतात, त्याच्यामुळे डिस्टर्ब होऊ शकतात, आहे बरोबर. रेबीज, आणि रेबीजची लससुद्धा दिली जाते, आहे बरोबर. आता 5 काहीतरी देतात लस त्याच्या, पण आधी पूर्वी जास्त द्यायच्या, 14 समथिंग काहीतरी होत्या. त्याच्यानंतर आहे पुढचं, याच्यामुळे अजून काहीसे रेबीजचे जर का आपण हे पाहिले ना सिम्पटम्स किंवा त्याचे परिणाम पाहिले, तर एक्सेस म्हणजे एक्साइटमेंट, कधी कधी अचानकच जास्त एक्साईट होणं,
किंवा कधी कधी एकदमच डिप्रेशनमध्ये जाणं, अशा प्रकारचे सिम्पटम्ससुद्धा आपल्याला रेबीजमध्ये दिसून येतात आहे. बरोबर. त्याच्यानंतर आहे याच्यावर असलेली वॅक्सिन जी आहे ती आहे अँटी रेबीज वॅक्सिन. ठीक आहे, अँटी रेबीज वॅक्सिन आपल्याला दिली जाते. नंतरचं सगळ्यात महत्त्वाचं आहे सेकंड, जो इरॅडिकेट होण्याच्या कडे आहे किंवा बऱ्यापैकी झालेला सुद्धा आहे असं आपण म्हणतो. पहिला तर मी तुम्हाला सांगितला आधी मगाशी, स्मॉल पॉक्स जो आहे तो क्रेडिट आपण देतो त्याचं एडवर्ड जेन्नरला. आणि नंतर आहे पोलिओ व्हायरस. पोलिओ हा डिसीज, कॉझल ऑर्गॅनिझम पोलिओ व्हायरस. पोलिओ व्हायरस हा सुद्धा जसं की मी म्हणाले इन्फेक्शन कशामुळे होतं, याचं ट्रान्समिशन जे आहे ते कसं होतं, फिको ओरल ट्रान्समिशन. हे फिको ओरल ट्रान्समिशन काय आहे, जनरली हाऊस फ्लाय आपण म्हणूयात, याचा जो वेक्टर आहे ना, हाऊस फ्लाय काम करतात वेक्टरचं. कारण जे काही फिकल मॅटर आहे त्या फिकल मॅटरवरती सगळ्यात जास्त कोण बसलेलं असतं, हाऊस फ्लाय. यात जर का हाऊस फ्लाय तिकडून पुन्हा जर का एखाद्या इन्फेक्टेड ऑर्गॅनिझम आहे आणि त्या फिकल मॅटरच्या कॉन्टॅक्टमध्ये एखादी हाऊस फ्लाय येते आणि तीच जर का आपण कुठेतरी फूड आहे, ओपन फूड आहे त्याच्यावरती बसतायत, मग हे झालं फिको ओरल आणि ते फूड आपण खातोय. येत आहे लक्षात. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला होणारे इन्फेक्शन. जेव्हा केव्हा हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये जातोय, आत्ता आहे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, तो कसा होणार आहे, होस्ट त्याला मिळालेला आहे, तो इमिजिएट लिव्हिंगमध्ये जातो आहे. बरोबर. स्वतःच्या कॉलनीज तयार करायला सुरुवात करतो. आणि सेम आहे इन्फेक्शन होतं. सेंट्रल नर्वस सिस्टीम हे सगळ्यात महत्त्वाचा अफेक्टेड होणारा ऑर्गन आहे आणि ज्याच्यामुळे आपण पाहतो की इन जनरल तो आपल्याला लहान मुलांमध्ये पाहायला मिळतो की त्यांचे नाही का, आपण पोलिओ की ज्यांना व्यवस्थित चालता येत नाही आहे किंवा त्यांचे थोडेसे हात आहे, पाय आहे, तर त्यांचं स्ट्रक्चर काहीसं वेगळं होऊन जातं. त्याच्यामुळे त्यांना बॅलन्स करणं, सेंट्रल नर्वस सिस्टीम पूर्ण कंट्रोलिंग युनिट आहे आपल्या शरीराचं, आणि तिकडेच जर का अटॅक होतोय तर अर्थातच सगळे जे काही आपले बॉडी फंक्शन आहेत ते डिस्टर्ब होणार आहेत. इव्हन आपला बॅलन्ससुद्धा आपल्याला व्यवस्थित सांभाळता येत नाही. दॅट इज पोलिओ. पण आता हा दुसऱ्या नंबरचा इरॅडिकेट होणारा डिसीज आहे की ज्याच्यावरती एक वेगवेगळे प्रोग्रामसुद्धा राबवले जातात. त्यातलाच एक प्रोग्राम आहे PPIP. आणि PPIPचा फुल फॉर्म होतो पल्स पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम. पल्स पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम. लक्षात ठेवायचे कारण आपल्याला TBवरती, ट्युबरक्युलोसिसवरती विचारलेला होता की ट्रीटमेंटसाठी कोणती ट्रीटमेंट राबवली जाते किंवा कोणता प्रोग्राम राबवला जातो. त्याचा आन्सर होतं डॉट्सचा फुल फॉर्म वगैरे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे स्वतः त्याची हे एक नाही का रेकॉर्ड त्यांचं ठेवलं जातं की नाही नेमके आहेत का. म्हणजे इन जनरल आपण दवाखान्यात जाऊन आलो तर एवढे कोणी आपल्याला विचारत नाही, पण त्याचं ते एक प्रॉपर असं रेकॉर्ड ठेवलं जातं. तसंच आहे एक पल्स पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम की जो पोलिओसाठी वापरलेला जातो, ज्याचं एक स्लोगन किंवा टॅगलाईन आहे, 2 बूंद जिंदगी की. ॲक्च्युली 4-5 ड्रॉप्स यूज केले जातात, पण ते तसं आपण म्हणतोय आहे. बरोबर. हा झाला पोलिओ. सगळ्यात पहिला पोलिओच्या 2 लस आपण पाहतो. 2 जणांनी पोलिओची लस शोधून काढली किंवा वॅक्सिन. पहिला होता साल्क आणि दुसरा होता सेबिन. सेबिननी जी लस शोधून काढली ती होती ओरल. सेबिननी लस शोधून काढलेली होती ती होती ओरल, जिला आपण म्हणतो ओरल किंवा OPO. OPOचा फुल फॉर्म असा होतो ओरल पोलिओ वॅक्सिन. व्हायरस नाही, वॅक्सिन आहे. बरोबर. सेबिननी जी काढली ती होती ओरल. लक्षात ठेवायचं. सेबिन आणि साल्क या 2 लस आपण यूज करतो. त्यातली सेबिनची जी होती ती होती ओरल की तिला आपण OPV असं सुद्धा म्हणतो आणि OPVचा फुल फॉर्म होतो ओरल पोलिओ वॅक्सिन. क्लिअर इथंपर्यंत. नंतरचा पुढचा डिसीज आहे तो म्हणजे डेंग्यू. डेंग्यू कॉझल ऑर्गॅनिझम आहे आर्बो व्हायरस. कॉझल ऑर्गॅनिझम आहे आर्बो व्हायरस. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, डेंग्यूचं जे काही ट्रान्समिशन आहे ते ट्रान्समिशन कशाच्या थ्रू होतं, व्हायरसच्या थ्रू होतं. कोणता व्हायरस? डेंग्यूचं आपण म्हणूयात इन्फेक्शन कोणामुळे होतं,
आर्बोव्हायरस. आन्सर असायला हवं आर्बोव्हायरस. आणि जर का वेक्टर विचारलं की मोड ऑफ ट्रान्समिशन कोणता, तर मात्र तो डिफरंट येतो. ट्रान्समिशन म्हणजेच इकडे वेक्टर म्हणून किंवा हा जो डिसीज आहे या वेक्टरला किंवा या व्हायरसचं ट्रान्समिशन करण्यामध्ये महत्त्वाचा रोल आपण पाहिलं. काय पाहिलेलं होतं आधीच्या लेक्चरला? आपण पाहिलं की हे जे काही डिसीजेसचं क्लासिफिकेशन पाहताना आपण कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये किंवा इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये आपण पाहिलेलं होतं की डिसीज ट्रान्समिट कोण करतात? पॅथोजेन करतात. हे जे पॅथोजेन असतात ते ॲक्च्युली कोण असतात? पॅरासाईट असतात. आणि पॅरासाईट हे कशाचं काम करतात? वेक्टर्सचं काम करतात आहे, बरोबर. सॉरी, पॅथोजेन वेक्टरचं काम करतात. हे वेक्टर म्हणजेच कोण असतात? पॅरासाईट असतात. आणि जे पॅरासाईट दोन प्रकारचे असतात. एंडो पॅरासाईट, एखाद्या सजीवाच्या शरीराच्या आतमध्ये राहून इन्फेक्शन वाढवणारे, आणि दुसरे एक्टो पॅरासाईट, शरीराच्या बाहेर राहून सुद्धा इन्फेक्शन वाढवणारे आहे, बरोबर. त्यातलाच हा जो वेक्टर आहे याचा तो आहे फिमेल म्हणजेच एडिस इजिप्ती नावाची एक फिमेल डासाची किंवा फिमेल असते. आणि जेवढे काही आपल्याला डिसीज होतात ना ते सगळे मॉस्किटोज जे असतात जे आपल्याला चावतात, ठीक आहे ना, जेवढे काही मच्छर आपल्याला चावतात ते सगळे कोण असतात? फिमेल्सच असतात. जे काही मेल्सवाले असतात ना फिमेल, ते आपल्याला चावत नाहीत, ठीक आहे. ते फक्त येऊन आजूबाजूला गुणगुण गुणगुण करून जातात, पण ते चावत नाहीत. फिमेल्स ज्या असतात त्या फिमेल्सच सगळ्या चावतात. म्हणजे जेवढे आपल्याला चावणारे डास असतात ते सगळे कोणते असतात? फिमेल्स असतात त्या. याचं एक रिझन आहे, कारण फिमेल ज्या असतात त्या नॉन व्हेजिटेरियन असतात. आता नॉन व्हेजिटेरियन म्हणजे असं म्हणजे तसं वालं नॉन व्हेजिटेरियन नाही, ज्या काही वॉर्म ब्लडेड ॲनिमल्सचं जे काही बॉडी फ्लुइड आहे, वॉर्म ब्लडेड ॲनिमल्सचं म्हणजे आपण ज्यांना उष्ण रक्तीय प्राणी असं म्हणतो, ठीक आहे, त्यांच्या बॉडी फ्लुइडवरती सर्वाईव्ह करणाऱ्या किंवा त्यांच्याकडून स्वतःचं न्यूट्रिशन मिळवणाऱ्या असतात आहे, बरोबर. आणि जे मेल्स असतात मॉस्किटोमधले ते आपण पहा कधीतरी आपण जर का असे फार झाडी वगैरे आहे अशा ठिकाणी जर का आपण गेलो आणि तिथून जर का आपण जातोय तर आपल्याला एकदम असे फारसे मच्छर उडालेले दिसतात. ते वाले सगळे मेल्स असतात. का? कारण ते व्हेजिटेरियन आहेत. व्हेजिटेरियन म्हणजे ते स्वतःचं न्यूट्रिशन कुठून मिळवत आहेत? सेल सॅपवरून मिळवत आहेत. सेल सॅप, सेल ॲनिमल नाही, प्लांट सेल, नाही का. हा डिफरन्स आहे यांच्यामध्ये. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं जेवढे इन्फेक्शन होत आहेत ना तेवढ्या सगळ्यासाठी कारण कोण असतं? जर का कुठे मच्छरमुळे होणारं, वेक्टरचं काम करतो मच्छर, हे सगळ्यात. इव्हन मलेरिया असू द्या तिकडे तो वेक्टर म्हणूनच काम करतो, ठीक आहे. इथे वेक्टर किंवा आपण होस्ट म्हणून पण काम करतो. कसं ते आपण पाहणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. फिमेल्स असतात जेवढ्या लक्षात ठेवायचं. का? कारण फिमेल्सना पुढचं जे काही जनरेशन आहे त्या जनरेशनला स्वतःचं न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं असतं. त्याच्यासाठी तिला जास्त न्यूट्रिशनची गरज असते आणि ते न्यूट्रिशन ती कुठून मिळवते? वॉर्म ब्लडेड ॲनिमल्सकडून. नेहमी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढे आहे की याचे सिम्पटम्स कोणते कोणते असतात? सिम्पटम्स सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला काय? फीवर, ताप येणं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ना आपलं जे हे फ्रंटल हेडॅक म्हणजे समोर आपलं इकडे डोकं दुखतं. पुढे फ्रंटल हेडॅक आहे. त्यानंतर आपण असं म्हणू शकतो ॲब्डॉमिनल पेन, हे सुद्धा एक रिझन आहे. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लेटलेट्सची संख्या कमी होणं. सगळ्यात महत्त्वाचं आहे प्लेटलेट्सची संख्या कमी होणं. प्लेटलेट्सची संख्या कमी होणे हे एक सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम्स आहे. सर्दी होते, ज्याला आपण सर्दी होते किंवा काहींमध्ये सर्दी होते किंवा अस्वस्थ वाटणं आपण ज्याला म्हणतो ना, घाबरल्यासारखं होणं, नॉझिया, तिकडे घाबरल्यासारखं होतं आहे, अस्वस्थ वाटतंय, ते सगळं कुठे होतं? याचे सगळ्याचे सिम्पटम्स आहेत. ते पेन होणं, मसल पेन होणं, ॲब्डॉमिनल पेन होणं, पोट दुखणं, कॉन्स्टिपेशन किंवा रॅशेस असे आपल्याला थोडेसे आपल्या स्किनवरती रॅशेस पडायला सुरुवात होणं, सगळे सिम्पटम्स कोणाचे आहेत? डेंग्यूचे सिम्पटम्स आहेत. नंतरचं सगळ्यात महत्त्वाचं आहे प्लेटलेट्स कमी होणं. आणि अजून याच्यामध्ये हा डासांमुळे पसरणारा एक काय असतो? व्हायरस आहे की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल कोण करत आहेत? डास करत आहेत. मग याच्यावरती आपण प्रिकॉशन्स कसे घेऊ शकतो?
अर्थात आपण अँटीबायोटिक्स वगैरे ते तर घेतो, पण प्रिकॉशन म्हणून आपण काय करू शकतो, तर जे स्टँडिंग वॉटर आहे म्हणजे आपण साठवून ठेवलेलं जे पाणी आहे ते लवकरात लवकर त्याचं डिस्चार्ज करून टाकायचं, यूज करून टाकायचं किंवा ते ओतून टाकायचं, त्यांचा जास्त यूज नाही करायचा. कारण जे साठून राहिलेलं पाणी आहे त्याच्यावरती हे यांचे जे लार्वा असतात ते वाढण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणजे तिकडेच वाढतात. ठीक आहे. किंवा मग इतर एक दुसरा ऑप्शन आहे, एक प्रकारचा फिश असतो. ठीक आहे. तो फिश की जो यांच्या लार्वावरती त्याचं जे काही अन्न असतं ना ते कोण असतात, या मॉस्किटोजच्या ज्या लार्वा असतात ना ते असतं. मग तशा प्रकारचे फिश एकतर पाण्यामध्ये सोडून द्यायचे किंवा ऑइल वरती एक काहीतरी ऑइली असा एखादा सबस्टन्स टाकायचा की जेणेकरून त्या तिथे त्या सरफेसवरती पाण्याच्या राहूच शकणार नाही आहे, त्यांना तो अवेलेबलच होत नाही आहे. बरोबर. अशा टाईपचे काहीतरी सिम्पटम्स असतात आणि तो जो फिश आहे त्या फिशचं नाव आहे गॅम्बुझिया फिश. लक्षात ठेवायचे. ठीक आहे. नंतरचा पुढचा जो व्हायरस आहे तो आहे चिकनगुनिया. चिकनगुनिया सुद्धा कशामुळे होतोय, असेच काहीतरी सेम सिम्पटम्स असतात, तर डासांमुळे त्यांचं इन्फेक्शन होत आहे वगैरे आहे. बरोबर. सगळे सिम्पटम्स सेम आहेत. फिवर आहे, हेडेक आहे, ॲब्डॉमिनल पेन आहे, मसल पेन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक इतर पण जसं की मी म्हणाले नॉझिया आहे किंवा रनिंग नोज आहे, कॉमन कोल्ड वगैरे सारखे फीचर्स आपल्याला तिकडे दिसून येतात. नंतरचं सगळ्यात महत्त्वाचं आहे हिपॅटायटिस, कावीळ. हिपॅटायटिस जे आहे ना त्याचे जे काही आपल्याला फक्त असं नाही आहे, एक रिझन नाही आहे की हा याच्यामुळेच होईल असं. हिपॅटायटिस होण्याचे किंवा कावीळ होण्याचे अनेक रिझन्स असू शकतात. फॉर एक्झाम्पल जसं की व्हायरसेस आहे. हिपॅटायटिसचा अर्थ काय होतो माहिती आहे का, आता नंतर हे एक्सप्लेन करते. हिपॅट ही टर्म जी आहे ना, हिपॅट ही टर्म आपण यूज करतो लिव्हरसाठी. कशासाठी यूज करतो, लिव्हरसाठी यूज करतो. आणि हिपॅटायटिस किंवा कावीळमध्ये काय होतं, या ज्या लिव्हरच्या सेल्स आहेत, लिव्हरमध्ये असणाऱ्या सेल्स कोणत्या कोणत्या असतात, लिव्हरमध्ये असलेल्या सेल्सना आपण टर्म काय वापरतो, नेहमी लक्षात ठेवा, सेल्ससाठी आपण साइट्स ही टर्म वापरतो आहे. बरोबर. साइट्स ही. आणि जर का त्या सेल्स काहीतरी तयार करतायत तर त्यांना आपण ब्लास्ट ही टर्म वापरतो. ब्लास्ट म्हणजे तयार करणे. मग फायब्रोब्लास्ट फायबर्स तयार करणाऱ्या असतील किंवा अजून काही जिकडे ब्लास्ट लागतंय ते म्हणजे काहीतरी तयार करणारं. साइट्स म्हणजे प्रॉपर ज्या मॅच्युअर झाले तर त्यावाल्या आहे. बरोबर. मग या ज्या लिव्हरच्या सेल्स आहेत तर त्यांना आपण काय म्हणूयात, हिपॅटोसाइट्स. त्यांना आपण म्हणूयात हिपॅटोसाइट्स आहे. बरोबर. या ज्या हिपॅटोसाइट्स आहेत ना त्या खराब होतात. मग हिपॅटोसाइट्सचे दोन प्रकार येतात. कोणते, आता येणार कुफर सेल्स आणि हिपॅटिक सेल्स. ठीक आहे. हिपॅटोसाइट्स आणि कुफर सेल्स या ज्या दोन आहेत त्या लिव्हरच्या सेल्स असतात, त्याच खराब होतात. मग त्या खराब होण्याचे चान्सेस कारणं कोणती कोणती आहेत. सगळ्यात पहिलं कारण आहे की एकतर इन्फेक्शन तुम्हाला होतं आहे व्हायरसमुळे. इन्फेक्शन काहीतरी व्हायरसने अटॅक केला आहे त्याच्यामुळे ते खराब झालेले आहेत. किंवा अजून होऊ शकतं मलेरियावाल्या जे आपण पाहिलं नाही का, प्रोटोझोआमुळे इन्फेक्शन झालं आहे तुम्हाला, त्याच्यामुळे लिव्हर सेल्स खराब होत आहेत. गरजेचं नाही आहे की प्रत्येक वेळी तुम्हाला कोणता तरी एक बाहेरून एखादा ऑर्गॅनिझम आला आहे, इन्फेक्शियस ऑर्गॅनिझम आहे, पॅथोजन आहे आणि त्यांनीच तुमच्या लिव्हर सेल खराब केलेत. नाही, तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता. जसं की दारू पिऊन आहे. बरोबर. अल्कोहोल त्याच्यामुळे खराब होणाऱ्या आहेत सेल. नंतर अजून एक रिझन आहे, आपण जर का अति जास्त प्रमाणात मेडिसिन आहेत, मेडिसिन सतत खातोय. जेव्हा तो मेडिसिन जोवर आपण नॉर्मली घेतो अँटीबायोटिक्स वगैरे तोवर आपण त्यांना मेडिसिन म्हणतोय. पण जेव्हा आपण ते डॉक्टरांच्या सल्ल्याच्या पुढे जाऊन घेतो, काही नाही सांगितलं तरीसुद्धा उगाच घेतोय, काही असतील रिझन, चांगलं वाटते किंवा काय, मग तेव्हा त्यांना आपण ड्रग्ज असं म्हणतो. ठीक आहे. ड्रग्ज म्हणजे ॲक्च्युली मेडिसिनच असतात, पण त्यांचा अति जास्त जेव्हा वापर होतो, अब्यूज ज्याला आपण म्हणतो, तेव्हा मग ते तिकडे ड्रग्सकडे जाते ती टर्म. ठीक आहे. हे झाले, हे सुद्धा त्यांचे रिझन असू शकतात की अति जास्त प्रमाणात मेडिसिन घेणं, ड्रग्सचा यूज करणं, अँटीबायोटिक्स यूज करणं. त्याच्यानंतर अल्कोहोल, दारू फार जास्त प्रमाणात पिणं. त्यानंतर व्हायरसमुळे इन्फेक्ट होऊ शकतात किंवा इतर कोणता असे अनेक घटक आहेत ज्याच्यामुळे आपल्या लिव्हरच्या सेल्स खराब होऊ शकतात. फक्त व्हायरस नाही, प्रोटोझोआसुद्धा आहेत की जो प्रोटोझोआ आपल्याला मलेरिया कॉज करतो. प्रोटोझोआ, त्या प्रोटोझोआमुळे आपल्या लिव्हर सेल्स खराब होऊन जातात.
ठीक आहे. आणि एक खराब झाली, बस्ट झाली सेल की ती दुसऱ्याला इन्फेक्ट करते, म्हणून मलेरिया 2-3 वेळा होण्याचे चान्सेस सुद्धा असतात. आता पुढे आपण डिटेलमध्ये पाहू तेव्हा तुम्हाला ते कळेल. हे झालं हिपॅटोसाईट, या सेल्स खराब होत आहेत, त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हिपॅटायटिसचे किंवा काविळीचे आपल्याला जनरली 5 प्रकार पाहायला मिळतात. कोणते ते 5 प्रकार बघूयात आपण. हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, हिपॅटायटिस डी आणि हिपॅटायटिस ई आहे. ठीक आहे. यांना आपण लाईनमध्ये सुद्धा लिहू शकतो. हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, सी, डी आणि ई या 5 प्रकारचे कावीळ जे आहे ते आपल्याला होऊ शकते. अर्थात ए वाला व्हायरस कोणता असणार आहे? हिपॅटायटिस ए व्हायरस, बी हिपॅटायटिस बी व्हायरस, हिपॅटायटिस सी व्हायरस, हिपॅटायटिस डी व्हायरस आणि ई व्हायरस. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, ए आणि बी साठी आपल्याकडे वॅक्सिन अवेलेबल आहे. ए आणि बी साठी अवेलेबल आहे. सी आणि ई साठी अवेलेबल नाही आहे. कोणासाठी नाही आहे? सी आणि ई साठी अवेलेबल नाही आहे. पण बी आणि एची वॅक्सिन एला चालू शकते. काय म्हणाले मी, लक्षात येते? ए आणि बी साठी अवेलेबल आहे, सी आणि ई साठी अवेलेबल नाही आहे. पण डीला ए आणि बी साठी आपण जी वॅक्सिन वापरतो, जनरली बी साठी जी वॅक्सिन वापरतो, सॉरी ए आणि बीने बी साठी जी वॅक्सिन आपण वापरतो ती आपल्याला हिपॅटायटिस डी साठी सुद्धा चालू शकते. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाच्या 2 केसेस आता पुढच्या, की यांचा मोड ऑफ ट्रान्समिशन कोणता. ए आणि ई वाली जी केस आहे ना, आता इकडे नाही मी इथे सांगते, त्याचं इन्फेक्शन होतं आपल्याला फिको ओरल इन्फेक्शन. ए आणि ई वालं होणारं जे इन्फेक्शन आहे ते आहे आपल्याला फिको ओरल. म्हणजे एखादा मॉस्किटो आहे, हाऊसफ्लाय आहे किंवा असं कोणतंही, ते जर का इन्फेक्टेड व्यक्तीच्या फिकल मॅटरवरती जाऊन ठीक आहे ना, म्हणजे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत, ते कुठेतरी उघड्यावर फूड आहे, जसं मगाशी एक्झाम्पल सांगितलं, ते आपल्या खाण्यामध्ये आलं किंवा तसं वॉटर आपल्या पिण्यामध्ये आलं, स्वच्छ पाणी आपल्या पिण्यामध्ये आलं, तरीसुद्धा याचं इन्फेक्शन होऊ शकतं या व्हायरसचं. ठीक आहे. हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई, फिको ओरल. आणि हे 3 प्रकारचे जे इतर आहेत, तर त्या 3 प्रकारचे यांचं म्हणजे हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी आणि हिपॅटायटिस डी यांचं जे इन्फेक्शन आहे होणारं, ते होतं आहे आपल्याला ब्लडच्या थ्रू, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन आपण ज्याला म्हणतो. ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळी म्हणजे आपण जर का कोणाकडून रक्त घेतोय, ते जर का प्रॉपर चेकअप, आता करतातच प्रॉपर चेकअप, पण इन जनरल जर का बाय चान्स असं झालं, इन केस कधी की ती व्यक्ती इन्फेक्टेड आहे, तिने तिच्या जे काही ब्लडच्या थ्रू आपल्यामध्ये ते तो व्हायरस काय झालेला आहे, ट्रान्समिट झालेला आहे, पहिली केस. आणि दुसरी केस असते सेक्शुअल कॉन्टॅक्ट. या 2 केसेसमुळे या 3ही प्रकारच्या यांचं पहिलं आणि लास्टवालं म्हणजे ए आणि ई जे आहे त्यांचं इन्फेक्शन होतं आहे फिको ओरल इन्फेक्शन किंवा फिको ओरल मोड ऑफ ट्रान्समिशन. आणि उरलेले जे 2 आहेत ते आहेत, पहिलं म्हणजे ब्लडच्या थ्रू आणि सेक्शुअल कॉन्टॅक्टच्या थ्रू. नंतरचं पुढेचं जे आहे ते पुढे आपण बघूयात. हे झालं काही हिपॅटायटिस ए जे आहे, थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात. हिपॅटायटिस ए जे आहे हे लक्षात ठेवा फक्त. हिपॅटायटिस एमध्ये काय काय आपल्याला म्हणजे हे दिसून येतात नाही का, सिम्पटम्स काय काय दिसून येतात. सगळ्यात महत्त्वाचं ताप, तर सगळ्यात पहिलं फीवर, कॉमनवालं फंक्शन. त्याच्यानंतर आहे आपल्याला थकवा जाणवणं आहे किंवा जॉन्डिस. आता जॉन्डिस हे जे आहे ना ते कशाशी रिलेटेड आहे बघा, हिपॅटायटिस एमध्ये लक्षात ठेवा जॉन्डिससारखे फंक्शन दिसतात. आणि जॉन्डिस जे आहे ते रिलेटेड असतं आपल्या लिव्हरशी रिलेटेड आहे, बरोबर, लिव्हर सेल्सशी रिलेटेड असतं. आता इकडे ॲक्च्युली काय होतं ना, लिव्हर आपल्याला माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं लिव्हरचं, बाईल ज्यूस सिक्रेट करणं. लिव्हरचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे सिक्रिशन ऑफ बाईल ज्यूस, पित्तरसाचं श्रवण करणं. आणि हा जो पित्तरस आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 2 पिगमेंट असतात बाईल ज्यूसमध्ये. कोणते 2 पिगमेंट असतात? पहिलं असतं बिलीरुबिन आणि दुसरं असतं बिलीवर्डिन. दुसरं कोणतं असतं? बिलीवर्डिन. आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये हे शिकलोय. बिलीरुबिन आणि बिलीवर्डिन हे 2 घटक असतात आपल्या पित्तरसामध्ये, की जे आपल्या युरिनला युरोक्रोममुळे सुद्धा कलर असतो, पण यांच्यामुळे सुद्धा असतो. युरिनमध्ये असेल किंवा आपल्या फिकल मॅटरला असलेला जो कलर असतो तो कोणामुळे असतो? या 2 पिगमेंटमुळे असतो. पण समजा या 2 पिगमेंटचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित झालं नाही किंवा ते त्या आपल्या युरिनच्या थ्रू म्हणा किंवा आपल्या फिकल मॅटरच्या थ्रू म्हणा ते जर का बाहेर टाकले गेले नाहीत, हे 2 पिगमेंट यांचं स्टोरेज होऊन राहिलं, एक्सेसिव्ह स्टोरेज झालं आहे, अशा वेळे मात्र मग आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला, आपल्या स्किनला, आपल्या डोळ्यांना, आपल्या नखांना
येलोइश कलर यायला सुरुवात होते आहे बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला कावळी झाल्यानंतर आपले नख असतील, आपले डोळे असतील, हे थोडेसे येलोइश टाईप दिसायला सुरुवात होते. येलोइश टाईप नाही, येलोच दिसतात ते. ठीक आहे, हे झालं पहिलं आहे, ते आहे हिपॅटायटिस ए व्हायरसचं. त्याच्यानंतर हिपॅटायटिस बी व्हायरसमध्ये सुद्धा सेम फंक्शन आहे, येलोइश आईज वगैरे यांच्यासारखे. ठीक आहे, आणि हिपॅटायटिस सी आणि डी याच्यासाठी एक हिपॅटायटिस डी आणि ई, जसं की मी आत्ता सांगितलं, या दोघांसाठी आपल्याकडे लस आहे, या दोघांसाठी नाही, आणि याची लस बीची लस डीला चालू शकते. हे आहेत काही महत्त्वाचे व्हायरसेस हिपॅटायटिसवाले. हे होतं आपलं हा जो पार्ट होता तो होता आपला हिपॅटायटिसशी रिलेटेड, ज्याला आपण कावीळ असं सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतरचा अजून एक महत्त्वाचा व्हायरस आहे आणि त्याच्यामुळे होणारा जो डिसीज आहे, ॲक्च्युली तो आपल्याला फार डिटेलमध्ये दिलेला आहे स्टेट बोर्ड्समध्ये, पण आपण इथे तो शॉर्टमध्ये पाहूयात. जर पॉसिबल झालं आपल्याला तर पुढे पाहूयात लेक्चर्समध्ये, जर का आपले हे ॲक्च्युली आलेत आता कंप्लीट होत. सो मग आपण इथे एक तो शॉर्टमध्ये पाहतोय, तो आहे एड्स हा डिसीज. कोणता आहे? एड्स हा डिसीज. फुल फॉर्म याचा असा होतो, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, सिंड्रोम. सिंड्रोमचा अर्थ असा होतो की तो कोणत्याही एका स्पेसिफिक ऑर्गनला अफेक्ट करत नाही. सिंड्रोमचा अर्थ असा होतो की असा डिसीज किंवा अशी एखादी डिसऑर्डर की जी कोणत्याही एका पर्टिक्युलर ऑर्गनवरती, अवयवावरती अफेक्ट करत नाही. सिंड्रोमचा अर्थ असा होतो की तो अनेक डिसीजेस त्याच्यामध्ये एकदम होतात आहे, जसं की एड्स होणाऱ्या लोकांना TB असू शकतो, किंवा अजून जे काही क्रोनिकवाले डिसीज आहेत ना, म्हणजे हाय लेवलवाले जे डिसीज असतात ना, अशा प्रकारचे डिसीज यांच्यामध्ये होतात एड्समध्ये. नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे याच्याकडे असलेला जो जेनेटिक कंपोनंट असतो, या व्हायरसकडे असलेलं जे जेनेटिक कंपोनंट असतो तो जेनेटिक कंपोनंट असतो SSRNA. SS म्हणजे सिंगल स्ट्रँडेड RNA, अगदीच काही वेगळं असं नाही आहे. SS फॉर सिंगल स्ट्रँडेड RNA एवढं विचारत नाहीत आपल्याला, पण इन जनरल फॉर इन्फॉर्मेशन म्हणून एक लक्षात ठेवा. ठीक आहे, SSRNA हा एक घटक असतो. याच्यामध्ये याचं ट्रान्समिशन कसं होऊ शकतं, सेक्शुअल कॉन्टॅक्टमध्ये होऊ शकतं, ब्लडच्या थ्रू होऊ शकतं, किंवा एखाद्या आईकडून तिच्या लहान मुलाला होऊ शकतं, गर्भामध्ये असेल तर त्या लहान मुलाला होऊ शकतं. अशा पद्धतीने याचं ट्रान्समिशन होतं. पण इन जनरल आपण त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्टमध्ये आहोत जनरलवाला, तर मग त्याचे चान्सेस नसतात. पण सेक्शुअल कॉन्टॅक्ट आहे, किंवा जसं की आत्ता आईचं वगैरे मुलाचं असं एक्झाम्पल सांगितलं, त्यांच्या थ्रू होतो आहे, किंवा त्या एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन दिलेल्या सुईनी आपल्याला पुन्हा इंजेक्शन दिलं जाते, तर मग तो व्हायरस ट्रान्समिट होण्याचे चान्सेस असतात. नंतरचा अजून एक मुद्दा की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, आठवा थोडंसं आपण जेव्हा टाईप ऑफ सेल्स ऑफ इम्यून सिस्टीम हा पार्ट पाहिलेला होता, तेव्हा आपण T लिम्फोसाइट्स आणि B लिम्फोसाइट्स बघितलेले होते आहे बरोबर. आणि तुम्हाला मी एक मला वाटतं हे सांगितलेलं होतं, एक कशा पद्धतीने एखादा अँटीजन आहे, त्या अँटीजनला जर का आपलं एखादी मॅक्रोफेज इनगल्फ करते, इनगल्फ केल्यानंतर आठवा थोडंसं बघा जाऊयात आपण. हा एखादा अँटीजन आहे बरोबर आहे, AG म्हणजे अँटीजन. याला पुन्हा घेरलं कोणी, आपल्या मॅक्रोफेजेसनी घेरलं आहे बरोबर. मग मॅक्रोफेजेस अशी झाली, याच्या आतमध्ये जो अँटीजन होता त्याचं कन्व्हर्जन झालं लहान लहान फ्रॅगमेंट्समध्ये आहे बरोबर. आणि या लहान फ्रॅगमेंट्सला आता बाहेर घेऊन यायचं आहे, का? कारण अँटीबॉडीजनी त्याला मारायला हवं. मग या लहान फ्रॅगमेंटला बाहेर घेऊन येण्यासाठी इकडे एक प्रोटीन तयार होतं, ज्या प्रोटीनला आपण काय म्हणतो, पेप्टाईड प्रोटीन म्हणतो. ज्या प्रोटीनला आपण म्हणतो पेप्टाईड प्रोटीन, किंवा त्यालाच आपण नाव देतो आपण MHC2 आहे बरोबर. मग हे जे प्रोटीन आहे ते याला खाली घेऊन येतं, खाली म्हणजे आता इथे दाखवते मी, याला बाहेर घेऊन येतं कशा पद्धतीने. हे एक आहे आपली सेल आहे समजा, मॅक्रोफेज आहे बरोबर. आणि याच्यावरती मग हे काय होतात, अरेंज होतात. आता हे अरेंज असे झाले ना, इकडे इकडे हे अशा पद्धतीने अरेंज होतात हे फ्रॅगमेंट. आणि या प्रोटीन्सवरती मग या स्ट्रक्चरला आपल्या ज्या T हेल्पर सेल्स असतात ना, T हेल्पर सेल्स, त्या T हेल्पर सेल्स याला काय करतात,
रिकग्नाइज करतात, ओळखतात की याला आता आपल्याला मारण्याची गरज आहे. मग टी हेल्पर सेल्स ज्या असतात त्यांच्याकडे, किंवा ज्यांना आपण टी लिम्फोसाइट्स असं म्हणतो, टी किलर सेल, टी लिम्फोसाइट्सच्या आपण अजून सेल पाहिलेल्या होत्या. टी हेल्पर होत्या, टी किलर होत्या, टी सप्रेसर होत्या, त्याच्यानंतर टी मेमरी सेल्स होत्या, आहे बरोबर. त्यातल्या टी हेल्पर सेल्स काय करतात, याला आयडेंटिफाय करतात. टी हेल्पर सेलकडे कोणते रिसेप्टर असतात? टी हेल्पर सेलकडे असतात CD4+ रिसेप्टर, आहे ना बरोबर. टी लिम्फोसाइटमधले कोणते? CD4 वाले. कोणाकडे असतात ते? टी हेल्परकडे असतात. आणि टी किलरकडे कोणते असतात? टी किलरकडे असतात CD8+, आहे बरोबर. आणि हे जे CD4+ आहे ना, ते CD4+च या एड्स पेशंटमध्ये कमी असतात. तुम्हाला मागेही हे सांगताना मी सांगितलेलं होतं, आहे बरोबर. हा टॉपिक इथे क्लिअर एड्सवाला. याच्यामध्ये एवढं अजून डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे. आपण यांना CD4 सेल्स किंवा टी हेल्पर सेल्स असं सुद्धा म्हणू शकतो, की ज्यांची यांच्याकडे कमतरता असते. मग आता मला सांगा, टी हेल्परवरती हे अँटेने लागलेले आहेत, CD4+चे रिसेप्टर लागलेले आहेत, आणि हे रिसेप्टर काय करतात, याला आयडेंटिफाय करायचं काम करतात. कोणाला? की जर का हा एखादा अँटीजेन आहे, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला आजार होणार आहे, जर का टी हेल्परला ओळखताच नाही आलं की आपल्याला कोणाला मारायचं आहे, तर त्या तशा अँटीबॉडीज तयार करण्याची ऑर्डर टी पुढच्या सेल्सना देत नाही, नाही का. टी हेल्परचं काम काय आहे? पुढच्या सेल्सना, टी किलर्सना काय करणं? स्टिम्युलेट करणं. टी हेल्पर काय करते? बी सेल्सना स्टिम्युलेट करते. बी सेल काय करतात? अँटीबॉडी तयार करतात, स्वतः मारत नाहीत, पण मारणारं कोणीतरी तयार करतात, नाही का. एक विपन तयार करतात, ज्याला आपण अँटीबॉडीज असं म्हणतो. त्या अँटीबॉडीज मग बी सेल्स, मग जसं की मी आत्ता इथे सांगितलं, ते तयार करतात हेल्पर सेल. मग हेल्पर सेलला हे आयडेंटिफाय करता आलं नाही, तर हेल्पर सेल अँटीबॉडी तयार नाही करू शकणार, आणि अँटीबॉडी तयार होतच नाही आहेत. का? कारण याला आयडेंटिफिकेशनची पॉवरच याने गमावलेली आहे, कारण याच्याकडे CD4च अब्सेंट आहे, आणि CD4च रिसेप्टर आहे की त्याला अँटीजन ओळखेल कोणतं आहे ते, आहे बरोबर. आणि अँटीजन ओळखलं नाही, अँटीबॉडी तयार होणार नाही. अँटीबॉडी तयार होत नाही म्हणजे इम्युन सिस्टीम एकदम खोकली झालेली आहे, एकदम अशी नाही का खराब झालेली आहे इम्युन सिस्टीम. म्हणून या एड्स पेशंटमध्ये एका वेळी, आपण याला सिंड्रोम असं म्हणतो, की ज्यांच्यामध्ये एका वेळी अनेक अशा रोगांचा प्रादुर्भाव त्यांना होण्याचे चान्सेस असतात, आणि जे कसे असतात, क्रोनिक डिसीजेस असतात. आणि क्रोनिक डिसीजेस आपण म्हणतो की जे जास्त कालावधीसाठी राहतात आणि हळूहळू इफेक्ट करणारे असतात, आणि हळूहळू खूप काळापर्यंत राहतात, ठीक आहे. जसं की ट्युबरक्युलोसिस वगैरे आहे, TB वगैरे जे आहे त्यांच्यासारखे डिसीजेस. हा होता आपला व्हायरसेसशी रिलेटेड पार्ट. आणि कोविडचं काही एक्सप्लेन करण्याची गरज आहे का? सगळ्यात महत्त्वाचं बघा, थोडक्यात सांगून देते. कोविड-19वालं तुम्ही ते करंटमध्ये वगैरे बऱ्यापैकी आपल्या वाचनामध्ये आलेलं असतं. त्याच्याकडे 2 घटक असतात. कोविड-19चा जो व्हायरस असतो त्याच्याकडे 2 घटक असतात. सगळ्यात पहिल्यांदा हे वालं प्रोटीन मटेरियल, याच्यावरती असलेल्या ज्या काही अँटेने आपल्याला दिसतात ना, हे जे अँटेने आपल्याला दिसतात, तर त्या अँटेनांचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं? RNA पार्ट असतो, जेनेटिक मटेरियल असतं यांच्याकडे RNA, आणि दुसरा पार्ट असतो RNA प्लस प्रोटीन. आता काय होतंय बघा, अफेक्ट कोणाला करतोय? सगळ्यात महत्त्वाचा अफेक्ट करतोय आपली रेस्पायरेटरी सिस्टीम. जर का रेस्पायरेटरी सिस्टीमला अफेक्ट करणारे आहेत, रेस्पायरेटरी सिस्टीमला अफेक्ट करतायत, तर कारण काय? सगळ्यात महत्त्वाचं, जात आहेत कुठून? मोड ऑफ ट्रान्समिशन ड्रॉपलेट्स. मोड ऑफ ट्रान्समिशन ड्रॉपलेट. आपण कशाच्या तरी कॉन्टॅक्टमध्ये येतोय, किंवा अर्थात आता हे तर आपल्याला माहिती आहे मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे, एअरबॉर्न आहे, ड्रॉपलेट्स आहे, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन कोणता? रेस्पायरेटरी सिस्टीम. ॲक्च्युली याच्यामध्ये असं होतं, सुरुवातीला आपल्याला एक कॉमन कोल्डवाले फंक्शन, रायनायटिसचे फंक्शन जे आहेत ते आपल्याला दिसायला सुरुवात होते. सो इन जनरल आपल्याला वाटते की नाही ते कॉमनवाले आहे, 3 ते 7 दिवसात बरं नाही होत आहे. मग त्याचे पुढे जर का सिव्हिअर केसेसला काही पेशंटमध्ये असं झालेलं आहे की त्यांना सुरुवातीला तर झालं आहे कोविड-19चं इन्फेक्शन, पण नंतर त्यांची जे काही डेथ आहे ती झाली आहे न्यूमोनियामुळे. कारण सिव्हिअर केसेसमध्ये जेव्हा आपल्याला रेस्पायरेटरी इन्फेक्शन होत असतं तेव्हा त्याचं कन्व्हर्जन होतं न्यूमोनियामध्ये, की न्यूमोनियामध्ये काय होतं, आपल्या ज्या एअर सॅक्स असतात ज्यांना आपण अल्व्हिओलाय असं म्हणतो, अल्व्हिओलाय, आणि इकडून आपल्या ब्लड सेल्स चाललेल्या आहेत, या काय तयार करतात, इकडे एक बेसमेंट मेम्ब्रेन तयार करतात. आणि बेसमेंट मेम्ब्रेन कोणाचं असतं? स्क्वॅमस सेल्सचं असतं.
आणि त्या स्क्वॅमस सेल्स ब्लडच्या या वॉलवरती पण असतात, रक्तवाहिन्यांच्या सुद्धा भिंतींना असतात आणि या अल्विओलायच्या, ज्यांना आपण वायुकोश असं म्हणतो, त्यांच्या भिंतींना सुद्धा या असतात. आहे बरोबर. मग यांनी काय तयार केलं, एक बेसमेंट मेम्ब्रेन तयार केलं. आणि बेसमेंट मेम्ब्रेनचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं, बेसमेंट मेम्ब्रेनचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं, की रिजनरेशन ऑफ सेल, एक तर नवीन सेल तयार करणं, एक्सचेंज ऑफ गॅसेस, एक्सचेंज ऑफ न्यूट्रियंट, एक्सचेंज ऑफ वेस्ट मटेरियल, हे बेसमेंट मेम्ब्रेनचं काम आहे बरोबर. आपण ॲनिमल टिश्यूजमध्ये तो पार्ट पाहिलेला होता. मग इकडे जे बेसमेंट मेम्ब्रेन आहे ते कशाचं एक्सचेंज करतं, गॅसेसचं एक्सचेंज करतं, ज्याला आपण गॅशियस एक्सचेंज असं म्हणतो. आहे बरोबर. जर का हा गॅशियस एक्सचेंज होत नाही आहे, आता तो का नाही होत आहे ते बघा सांगते. गॅशियस एक्सचेंज केव्हा होणार नाही, जेव्हा इकडे असलेले पोर्स काय होणार आहेत, ब्लॉक होणार आहेत. अल्विओलाय बाहेर काय टाकतायत, ब्लडमध्ये O2, आणि आतमध्ये काय सोडतायत, CO2. म्हणजे ब्लड आतमध्ये काय टाकतंय, CO2. हे नेहमी लक्षात ठेवायचं. हो, अल्विओलाय जे असतात त्या CO2 आतमध्ये घेतात आणि O2 ब्लडमध्ये टाकतात. म्हणजे कॅपिलरीज CO2 बाहेर टाकतायत आणि अल्विओलाय O2 बाहेर टाकतात. हे लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये ॲक्च्युली होतं काय बघा, रेस्पायरेटरी सिस्टीमचा डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये आपले लंग्स अल्विओलाय खराब होत जात आहेत, हळूहळू खराब होत जात आहेत. सुरुवातीचे जे फंक्शन आहेत ते कसे असणार आहेत, एक तर कॉमन कोल्डवाले फंक्शन आहेत, हेडेक आहे, आपल्याला भूक लागत नाही आहे, टेस्ट लागत नाही आहे कशाला, हे सगळे कॉमन फंक्शन आहेत. ॲक्च्युली इन्फेक्शन होतं कसं, हा जर का आपल्या नाकावाटे म्हणा किंवा आपल्या माऊथ वाटे आपल्या काही खाण्यामधून जर का आपल्या गेला तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला होते थ्रोट इन्फेक्शन. आतमध्ये गेल्यानंतर याच्याकडे आहे RNA आणि प्रोटीन. व्हायरस आत्तापर्यंत होता नॉन लिव्हिंग, जेव्हा तो एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॉन्टॅक्टमध्ये गेला, सजीवाच्या कॉन्टॅक्टमध्ये गेला, म्हणजे त्याला होस्ट मिळाला. आता तो होस्ट कोण आहे, ह्युमन आहे असं आपण कन्सिडर करू. आहे बरोबर. तो होस्ट कोण आहे, ह्युमन आहे. मग याला कळालं, हळूहळू कुठे गेला, आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचला. फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यानंतर याच्यामधला RNA हे जे जेनेटिक मटेरियल आहे ते स्वतःच्या नवीन कॉपीज तयार करायला सुरुवात करतं. कशा पद्धतीने, कारण ऑलरेडी त्याच्याकडे प्रोटीन आहे, त्याला एनर्जीसाठी काहीतरी आहे, हे प्रोटीन त्याच्याकडे आहेत ऑलरेडी, आणि RNA पण आहे, जेनेटिक मटेरियल आहे. सो तो जेनेटिक मटेरियल मेसेजचं काम करतोय, मेसेज देतोय की स्वतःला डिवाइड कर, स्वतःचं मल्टिप्लिकेशन कर. आहे बरोबर. स्वतःचं मल्टिपल फ्युजन कर, अजून नवीन तयार कर. आणि असे अनेक RNA जेव्हा याच्यामध्ये तयार होत आहेत, याच्यामध्ये अजून नवीन तयार होत आहेत एखाद्या सेलमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या, तर त्या सेलमध्ये अनेक असे व्हायरस तयार झाल्यानंतर फायनली काय होईल, ती सेल जी आहे ती बर्स्ट आउट होईल. आपण जर का फुग्यामध्ये पाणी भरतच चाललोय तर एक अशी स्टेट जी येईल ना, एका सर्टन स्टेटला त्याची कपॅसिटी संपेल आणि तो फुटणारच आहे. सेम तीच केस सेलच्या बाबतीत होते. जेव्हा सेलमध्ये अनेक असे व्हायरस तयार होत आहेत तेव्हा ती सेल फुटते, बर्स्ट होते. आहे बरोबर. तिचं लायसिस होतं आहे, ब्रेकडाऊन होतं आहे, आणि त्याच्यामधून एक पस लाईक सबस्टन्स जो आहे तो पस लाईक सबस्टन्स आपल्या या अल्विओलायवरती काय केला जातो, पसरला जातो. अल्विओलायवरती तो पसरला गेला म्हणजे काय झालं, आपले जे काही वायुकोश आहेत जिथून एक्सचेंज होणार आहे, पोर्स जिकडे आहेत ते काय होतील, ब्लॉक होतील. पोर्स ब्लॉक झाले, मग हे जे काही एक्सचेंज होतं आहे ते एक्सचेंज होणार नाही आहे. म्हणजेच काय, याच्यामधून आपल्या ब्लडमध्ये ऑक्सिजन येणार आहे का, नाही येणार आहे, आणि इकडून CO2 बाहेर जाणार आहे का, नाही आहे. म्हणून आपण ऑक्सिजन लेवल सतत चेक करतो ना, की ऑक्सिजन कमी झालेला आहे का, कारण त्याचं रिझन आहे हे महत्त्वाचं. आहे बरोबर. आणि सुरुवातीला वॅक्सिनसाठी वेळ लागतो आहे, कारण नाही का काही असे हे असतात, पॅरामीटर्स असतात, आपण हे सेल मेम्ब्रेनशी रिलेटेड ठेवतो. आता तुम्ही म्हणाल की आपल्याला हे तर माहिती आहे की आपली बॉडी इमिजिएट आयडेंटिफाय करते, कारण आपल्याकडे अँटीजनला आयडेंटिफाय करणारे CD4 हेल्पर सेल्स आहेत. आपली इम्युन सिस्टीम लगेच आयडेंटिफाय करू शकते की कोणता व्हायरस आहे किंवा नाही आहे. पण एक गोष्ट आठवत असेल तर बघा, सेल मेम्ब्रेन शिकताना मी तुम्हाला शिकवलेलं होतं की आपल्या सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर जे असतं ते बायलेयर स्ट्रक्चर असतं, आणि बायलेयर स्ट्रक्चरलाच आपण म्हणतो फॉस्फोलिपिड बायलेयर स्ट्रक्चर. आहे बरोबर. आणि या फॉस्फोलिपिड बायलेयर स्ट्रक्चरच्या वरती जे काही इतर प्रोटीन्स असतील किंवा कार्बोहायड्रेट्स असतील त्यांच्यावरती ना, प्रोटीन्स असतील किंवा लिपिड्स असतील त्यांच्यावरती अँटेने लागलेले असतात. आहे बरोबर. कोणाचे अँटेने असतात, ते कार्बोहायड्रेट्सचे अँटेने असतात. ॲज लाईक जसे इकडे आहेत ना प्रोटीनचे अँटेने, तसे. मग ज्या प्रोटीनवरती म्हणा किंवा ज्या प्रोटीनवरती, ज्या लिपिड्सवरती हे कार्बोहायड्रेट्सचे अँटेने लागलेले आहेत, तर त्या सेल स्वतःच्या
आयडेंटिफाय कसं करणार, त्या सेल्स स्वतःच्या ज्यांच्यावरती हे अँटेने लागलेले नाही आहेत त्या सेल्स स्वतःच्या नाही, त्या फॉरेन मटेरियलवाल्या फॉरेन बॉडीज आहेत, बरोबर आहे. पण ऑलरेडी यांच्याकडे प्रोटीन्सवाले अँटेने आहेत. सो आपल्या ज्या सेल्स आहेत, आपली जी इम्युन सिस्टीम आहे ती त्यांना इझिली आयडेंटिफाय नाही करू शकत, अलगद आतमध्ये घेऊन टाकते आहे, बरोबर. त्याच्यावरती लगेच नाही आणि मग नंतर आपल्याला ते 6-7 दिवसांनी 8 दिवसांनी त्याचे इन्फेक्शन ते दिसून येऊ लागतात आहे, बरोबर. याच्यावरती आत्ता आपण 2 वॅक्सिन यूज करतो, कोविशिल्ड आहे, कोवॅक्सिन आहे. सगळ्यात बेस्ट उपाय की याच्यापेक्षा वॅक्सिन तर आहेच सगळ्यात बेस्ट उपाय नेहमीच, पण तरीसुद्धा आपण काही प्रिकॉशन्स घेणं हा सुद्धा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. कारण याचे अनेक स्ट्रेन्स येत आहेत, तर ते सगळं फेस करण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं की मास्कचा यूज करणं, सतत हात धुणं वगैरे, हे जे काही ऑप्शन आहेत, आपण काही खातोय, पाणी स्वच्छ पिणं, ठीक आहे, हे सगळे प्रिकॉशन्स घेणं गरजेचं असतं. हा होता आपला व्हायरल डिसीजेसशी रिलेटेड पार्ट. याच्यामध्ये झिका व्हायरस आहे, तुम्हाला मी तो नोट्समध्ये मेन्शन करून देते. सेम जसे की आपल्याला याच्यामुळे इन्फेक्शन होतात ना, चिकनगुनिया वगैरे आहे, त्यांच्यामध्ये ज्या प्रकारचं इन्फेक्शन होतं तेच आपल्याला झिका व्हायरसमुळे होत असतं. हा पार्ट व्यवस्थित प्रिपेअर करा. होप सो की इकडे बऱ्यापैकी क्लिअर झालेला असेल. फक्त ज्या ट्रीटमेंट वगैरे आहेत, लस आहे, त्या लक्षात ठेवा, वॅक्सिन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. दॅट्स इट. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बॅक्टेरियल डिसीजेस आणि सगळ्यात महत्त्वाचं असलेलं मलेरियाचं सायकल. ठीक आहे, होप सो हा पार्ट समजलेला असेल. थँक्यू व्हेरी मच.